हाय, दिस इज झड-पी-पी-एस दौडगाव. आज आपण आपली पुन्हा दररोजची ॲक्टिव्हिटी वन डे वन स्ट्रक्चर सुरू करतोय. बघा, आज आहे डे 87 म्हणजे 87वा दिवस आहे. टार्गेट आहे आपला 100. आपण जवळ आलोय, 13 राहिले स्ट्रक्चर. आज आपण हाऊ पासून वाक्य बनवतोय. हाऊ इज द WH वर्ड. म्हणजे WH क्वेश्चन आपण बनवतो WH वर्ड घेऊन, आणि त्यातला हा जो WH वर्ड आहे हाऊ, याच्यापासून आज वाक्य बनवतोय. आणि वाक्य बनवतोय आपण कंटिन्युअस टेन्सची. देर आर 3 टाइप्स ऑफ कंटिन्युअस टेन्स: प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि त्यामुळेच आपण हेल्पिंग वर्ब हे काळानुसार वेगवेगळे वापरतो. प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो ॲम, इज, आर. पास्ट टेन्समध्ये वापरतो वॉज, वेअर. आणि फ्युचर टेन्समध्ये वापरतो शॉल. आता कोणासाठी काय वापरायचे तुम्हाला माहिती आहे. बघा, ॲम आय साठी वापरायचं आहे. इज कोणाकोणासाठी वापरायचे? ही, शी, इट, नाउन. आणि आर कोणासाठी वापरायचे? वी, दे, यू. लक्षात ठेवा. आणि वी आपल्याला वॉज आणि वेअरचं पण तसंच आहे. वॉज वापरायचं आहे आपल्याला आय, ही, शी, इट, नाउन साठी. आणि वेअर वापरायचं आहे आपल्याला वी, दे, यू साठी. शॉल फक्त आपल्याला दोघांसाठी वापरायचं आहे, आय आणि वी साठी. विल बाकीच्या सगळ्यांसाठी वापरायचं आहे. त्यानंतर बघा, इथं बी फक्त शॉल आणि विलच्या नंतरच वापरायचं, पण ते सब्जेक्टच्या नंतर येईल. त्यानंतर VING ही V4 कंटिन्युअस टेन्सची निशाणीच आहे. ज्या वेळेला कंटिन्युअस टेन्स येतो त्यावेळेला VING येतच. चला, पहिलं वाक्य बघूया आपण. आयुष कसा इंग्रजी बोलत आहे. आयुष कसा इंग्रजी बोलत आहे. बघा, मग वाक्य कसं सुरू होईल आपलं? हाऊ पासून सुरू होईल. हाऊ. ठीक आहे. त्यानंतर काय येईल रे मग? इज. कारण आयुषसाठी काय घ्यावं लागेल आपल्याला? इज. हाऊ इज आयुष, आहे का नाही? आयुष. आता पुढं काय घ्यावं लागेल मग? V4 स्पीकिंग. स्पीकिंग, SPEAKING, स्पीकिंग इंग्लिश. आणि पुढे येईल क्वेश्चन मार्क. हाऊ इज आयुष स्पीकिंग इंग्लिश. आयुष कसा इंग्रजी बोलत आहे. आता याच वाक्याला जर आपल्याला असं म्हणायचं की आयुष कसा इंग्रजी बोलत होता, तर फक्त एकच शब्द बदलणार आहे. कोणता शब्द बदलणार आहे? कोण सांगते? हा, सांगा उभं राहून. कोणता शब्द बदलणार आहे? वॉज. हा, कशाच्या जागेवर येईल तो? हा, इजच्या जागेवर फक्त वॉज टाकायचं. बाकी सेम वाक्य राहणार. कोण सांगतं रे मग ते वाक्य? हा, सांगा तुम्ही. हाऊ वॉज आयुष स्पीकिंग इंग्लिश. शाबास. हाऊ वॉज आयुष स्पीकिंग इंग्लिश. आता आपल्याला पुन्हा एक वाक्य करायचे की आयुष कसा इंग्रजी बोलत असेल. आता त्याच्यामध्ये एकच बदल होते, वॉज जाईल आणि काय येईल त्या ठिकाणी? विल बी. चल बघूया आपण. माऊली सांगतोय. सांगा माऊली, आयुष कसा इंग्रजी बोलत असेल. हाऊ विल आयुष बी स्पीकिंग इंग्लिश. शाबास. हाऊ विल आयुष बी स्पीकिंग इंग्लिश. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वाक्य करायचे. घेऊया आता आपण वर्किंग आणि घेऊया आय. चला, मी कसा काम करत आहे. मी कसा काम करत आहे. सांग बरं तू बाई. हाऊ एम आय वर्किंग. मी कसा काम करत होतो. हाऊ वॉज आय वर्किंग. मी कसा काम करत असेल. हाऊ विल आय वर्किंग. बी राहिलं ना. हाऊ विल आय बी वर्किंग. शाबास. आपण शॉल किंवा विल दोन्हीपैकी काही वापरलं तरी चालते. चला पुढे जाऊया. प्लेइंग. आता सब्जेक्ट घेऊया वी. आम्ही कसे खेळत आहोत. हा हा, सांगा आम्ही कसे खेळत आहोत. हाऊ इज इज येईल का आता वी साठी आपल्याला? हा, सांगा मग. हाऊ आर वी वर्किंग. खेळणे. खेळणे, प्लेइंग. घाबरू नका, सांगा आम्ही कसे खेळत आहोत. हाऊ आर हा, वी प्लेइंग. घाबरू नको. हा, बरोबर आहे तुझं. हाऊ आर वी प्लेइंग. सांगा आता, आम्ही कसे खेळत होतो. हाऊ वेअर वी प्लेइंग. शाबास. आम्ही कसे खेळत असू. हाऊ
shall we बी. we be playing? शाबास, घाबरू नको, तू छान सांगायला ना, भ्यायचं नाही, चुकलं तरी चालतं. चला पुढे जाऊया आता आपण टीचिंग आणि दे घेऊया. हा, ते कसे इंग्रजी शिकवत आहेत. हा चला सांगा तुम्ही, ते कसे इंग्रजी शिकवत आहेत. How are they teaching English? ते कसे इंग्रजी शिकवत होते. How were they teaching English? ते कसे इंग्रजी शिकवत असतील. How will they be teaching English? शाबास, क्या बात. हा कॉन्फिडन्स पाहिजे. चुको काही हो, आपल्याला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जोरात पाहिजे. चुकल्यावर मी आहे ना सांगायला, घाबरायची काय गरज. ज्या वेळेला आपल्याला कोणी धरायला नसल त्यावेळेला भ्यायची गरज आहे का नाही. चला पुढे जाऊया. बघा, वॉटरिंग द प्लांट्स, तू कसा झाडांना पाणी देत आहेस. यू वापरायचे. चला आता, तू कसा झाडांना पाणी देत आहेस. चला हा तुम्ही सांगा. हा, तू कसा झाडांना पाणी देत आहेस. How are you watering the plants? तू झाडांना कसा पाणी देत होतास. How were you watering the plants? तू झाडांना कसा पाणी देत असशील. How will you watering the हा, How will you be watering the plants? व्हेरी गुड, शाबास, घाबरायचं नाही. चला पुढे जाऊया आपण. कुकिंग आहे का नाही. आता आपल्याला काय घ्यायचं सब्जेक्ट. ही सांगा, तो कसा स्वयंपाक करत आहे. आपण इकडे अंशला विचारूया, तो कसा स्वयंपाक करत आहे. How were हा बघा, याचा कॉन्फिडन्स गेला. आपण याला जरा कॉन्फिडन्स देऊया आपण. हा सांगा आता, आहे म्हणल्यानंतर काय घ्यायचं आपल्याला. एम, इज, आर. मग आता ही साठी काय घ्यावं लागेल. इज. हा सांग मग. How is he cooking? शाबास. आता सांग, तो कसा स्वयंपाक करत होता. How was he cooking? शाबास. तो कसा स्वयंपाक करत असेल. How will be cooking? ही राहिलं ना. How will ही. he cooking? How will he be cooking? शाबास, घाबरायचं नाही, कॉन्फिडन्स जाऊ द्यायचा नाही. बसा खाली. हा चला पुढे. स्टडिंग, ती कशी अभ्यास करत आहे. हा चला आपण आता प्रियंका दीदीला विचारूया, ती कशी अभ्यास करत आहे. How is she स्टडिंग. studying? ती कशी अभ्यास करत होती. How was she studying? शाबास, असं फास्ट घ्यायचं सांगायचं आहे का नाही. ती कशी अभ्यास करत असेल. How will she be cooking? Studying. पुन्हा एकदा सांगा. How will she be studying? शाबास, बघा बरं किती छान सांगितलं. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आता. क्लाइम्बिंग अ ट्री, एखादा माकड झाडावर चढायला, आपल्याला म्हणायचंय तो झाडावर कसा चढत आहे. हा सांगा. How is हा, इट. climbing a tree? शाबास. तो झाडावर कसा चढत होता. How where आता इट साठी वेर येईल का. how वाज येईल. हा how was it climbing a tree? शाबास. तो झाडावर कसा चढत असेल. How will it be climbing a tree? हा, बी नाही सोडायचं. ठीक आहे, बसा खाली. चला पुढे जाऊ द्या. हंटिंग, वाघ कसा शिकार करत आहे. हा सिद्धार्थला विचारूया आपण. सांग, वाघ कसा शिकार करत आहे. हाऊ. हा, वाघासाठी काय घ्यावं लागेल. इज कार. हा सांगा मग. Was नाही. हा, हाऊ पासून सुरू करा. How is टायगर hunting? पुन्हा एकदा सांगा. हाऊ. How are हा सांगा, घाबरू नका, चुकू द्या. हा, हाऊ इज. How is tiger hunting? हाउंटिंग नाही, हंटिंग. Hunting. पुन्हा एकदा. हाऊ इज टायगर हंटिंग म्हणा. How is tiger hunting? आता सांगा, वाघ कसा शिकार करत होता. आता आवाज येईल. हा सांगा. How was टायगर tiger hunting? हा आता सांगा, वाघ कसा शिकार करत असेल. वा-
how will टायगर tiger बी be hunting? हंटिंग Hunting. हाउंटिंग नाही हंटिंग. चला चुकलं तरी घाबरायचं नाही, मी आहे. बघा या ठिकाणी आपण या स्ट्रक्चरचा वापर करून वेगवेगळे वाक्य करू शकतो. जसं आपल्याला एखाद्यानं कार चालवली, प्रियंकानं कार चालवली नाही, आपल्याला विचारायचे प्रियंका कशी कार चालवत आहे, तर मग काय वाक्य होईल? हाऊ इज प्रियंका ड्रायव्हिंग अ कार. आपल्याला विचारायचे धनश्री कशी पोहत आहे, कसं म्हणणार मग? हाऊ इज धनश्री स्विमिंग. अशा पद्धतीची वाक्य आपल्याला करता येतील. सो यू शुड मेक 30 sentences using this structure. This is homework for all of you. Thank you so much for watching our video. This is ZPPS Daudgaon. Thank you.